ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र. आजचा अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, गुरुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे. पाऊस सुरू होण्या अगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो, त्याप्रमाणे गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. हे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. तू ते एकाग्रचित्तेने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती एक चतुर्मास म्हणजे 4 महिने गुप्तपणे राहिले. भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरूंचे स्थान सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले. त्या औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे का राहिले, तर साक्षात परमात्मा परमेश्वर मग त्यांना भिक्षा मागण्याची व जप-तप करण्याची आवश्यकता का होती. नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिव शंकर व श्री दत्तात्रेय सुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थयात्रांना भेट देत असत. ते रंजले गांजलेले भक्त असता त्यांच्यावर ते अनुग्रह करत असत. श्री गुरूंच्या वास्तवाने अनेक गुप्त तीर्थक्षेत्र प्रगट झाली. भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी श्रीगुरु भिक्षेच्या निमित्ताने ते फिरत असत. पण अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले. म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच. त्याचप्रमाणे श्रीगुरु भिल्लवडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही, हे मात्र खरे. श्रीगुरूंचे महात्म्य कसे प्रगट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो. करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मान होता. त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो जन्मता मतिमंद होता. कितीही शिकवले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजत नसे. तो लहान असतानाच त्याचे आई वडील देवाघरी गेले. त्यांच्या नात्यातील लोकांनी त्यांचे पालनपोषण केले. बघता बघता तो 7 वर्षाचा झाला. कुळाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली. मौंजी बंधनानंतर त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठवले. तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकवलेले त्याला काहीच समजत नव्हते. त्याला संध्या येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता. वेद अध्ययन कुठून येणार? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करत असत. लोक त्याला म्हणत, अरे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान होते, तू मात्र अगदी दगडधुंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास. अरे ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय. विद्वानांची सर्वत्र पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सुकर यात काहीही फरक नाही. आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल. असले लाजिरवाने जिने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला आणि तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्या अभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भीक मागून जग. लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. त्याने गाव सोडले. तो रानावनातून फिरत चालला. मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावे असे त्याने ठरविले आणि आत्महत्येचा विचार करत फिरत कृष्णा नदीच्या काठावर भिलवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वर देवीचे मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करत देवीला आपले दुःख सांगू लागला. हे जगत माते, सर्व जगाने माझी टेहाळणी केली, माझी उपेक्षा केली, पण तू तरी माझ्यावर कृपा कर. मला दूर लोटू नकोस. 3 दिवस लोटले तरी पण देवीचा आपल्यावर कृपा होत नाही.
ती प्रसन्न होत नाही हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू, कोठे जाऊ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही? माझ्यावर तुझी कृपा होत नाही, म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायावर वाहतो. असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, अंत माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझे मस्तक कापून तुला अर्पण करेन. त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्यांच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागवू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहे. ते साक्षात श्री दत्त आहेत. त्यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहे. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली नृसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसले होते. त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातले मनात श्री गुरूंचे स्तवन करत होता. श्री गुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला आणि श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य, श्री गुरूंचा स्पर्श होतात त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्या क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाली. श्री गुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करेल त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील. अशा रीतीने गुरुचरित्रातील मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती नावाचा अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.